आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या भावासाठी उपवास धरतो. काही जणी नागपंचमीच्या दिवशी आपल्या माहेरी जातात. तसं तर फोन मला सुद्धा आला होता, पण देवशीच्या बाबांनी माझ्यासमोर अशी अट ठेवली की जर तू आत्ता 2 दिवस गेली तर रक्षाबंधनच्या वेळेस तुला एका दिवसात रिटर्न यावं लागेल. या कारणामुळे माझं माहेरी जाणं कॅन्सल झालं. आता हे शूज आहे ना, माझ्या देवशीचे पहिले शूज आहे, जे तिच्या पहिल्या बर्थडेला तिच्या आजीने घेतले होते. ते जाता आलं नाही. या गोष्टीमुळे मूड थोडा ऑफ होता. म्हटलं ठीक आहे, चला आपला मूड चेंज करण्यासाठी ना मस्त नागोबासाठी माळा करूया. आणि त्यासाठी ना हरळी, आखाडा आणि एक फूल घेतलं, त्याची माळा करायला लागले. आता याची माळ करणं ना थोडंसं अवघड आहे, कारण की हे खूप हळूवार करणारं काम आहे. मग ती माळा मस्त नागोबाला वाहिली, छान पूजा केली, जिवता देवीचं सुद्धा दर्शन घेतलं, माझ्या बाळासाठी निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. आणि आजच्या दिवशी ना कुठलंच हत्यार वापरायचं नसतं, म्हणून मी मिरची अशी ठेचून घेतली आणि बटाटा सुद्धा असं उलथणीने कापला. आता हे करणं योग्य आहे की नाही ते माहीत नाही, पण म्हटलं ठीक आहे, आता भूक लागली आणि खिचडी करायची, त्यामुळे मी हे सगळं करून घेतलं. तोपर्यंत माझ्या बाळाचं मस्त खेळायचं काम सुरू होतं. हिचं आहे ना फुल राजाशाही कारभारी, म्हणजे एक जण सांभाळायला, एक जण झोका द्यायला, असं हिच्यासाठी 2-1 जण तर लागतातच लागतात. आणि आम्हाला या झोक्यावर बसायचं होतं आणि खाली उतरून दिल्यावरती ना तिची ही अशी रडरड सुरू होती. तोपर्यंत मी खिचडी परतून घेतली, मग छान फराळाचं केलं. काही ठिकाणी ना आदल्या दिवशी म्हणजे कालच्याच दिवशी भावाचा उपवास धरला आणि बिळाला दूध वगैरे वाहिलं, पण आमच्याकडे ना नागपंचमीच्या दिवशीच हे करतात. आता तुमच्याकडे काय करतात ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा.